Hello students, today we are going to start our next topic. Our today's topic is prepositions. First of all, we will see what is prepositions. Pre plus position before noun or pronoun. प्रेपोजिशन्स म्हणजे नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर येणारा वर्ड ज्याची पोझिशन नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर आहे म्हणून प्री पोझिशन म्हणजेच प्रेपोजिशन. नाउ वी आर सी डेफिनेशन. Preposition are the words that express the relation of a noun or pronoun to another word in the sentence. प्रेपोजिशन म्हणजे सेंटेन्समध्ये हे नाउन किंवा प्रोनाउनचं रिलेशन एक्सप्रेस करण्यासाठी वापरलं जातं. त्या वर्डला आपण प्रेपोजिशन असं म्हणतो. प्रेपोजिशन इज द वर्ड दॅट एक्सप्रेस द रिलेशन of noun or pronoun to another word in sentence. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये नाउन किंवा प्रोनाउनचं एक दुसऱ्या शब्दाशी असलेलं रिलेशन एक्सप्रेस करण्यासाठी प्रेपोजिशन वापरले जातात. आता प्रेपोजिशन कुठले रिलेशन्स दाखवतात हे आपण बघूया. Preposition shows the relations among things, people or places. आता कोणते रिलेशन्स हे आपण बघूया. जसं आपण बघितलं की रिलेशनशिप अमॉंग्स थिंग्स, पीपल अँड प्लेसेस हे प्रेपोजिशन शोज करतात. तसेच आता याच्यामध्ये रिलेशनशिप कुठले ते आपण बघूया. Relationship includes direction, place, time, cause, manner and amount. आपण याचं एक्झाम्पल बघूया. सपोज she went to the स्टोर. आता इथे टू हे प्रेपोजिशन आलं आहे. आता टू हे प्रेपोजिशन आपल्याला काय शो करतं. टू शोज द डायरेक्शन. शी वेंट टू स्टोअर. ती कुठे गेली, ती स्टोअरमध्ये गेली. म्हणजे आपण इथे टूचा वापर हा डायरेक्शन दाखवण्यासाठी केला म्हणून हिअर टू शोज द डायरेक्शन. पुढचं एक्झाम्पल बघूया. ही came by bus. In this sentence, by is the preposition which shows the manner. The manner म्हणजे का, आपण सेंटेन्स घेतलं आहे ही केम बाय बस. तो बसने आला. आता आपण इथे जर क्वेश्चन विचारला तो कशाने आला, बाय बस. म्हणजे बस हे आपलं नाउन झालं आणि बाय हे आपलं प्रेपोजिशन झालं. तो बसने आला म्हणजे बाय शोज द मॅनर. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. दे विल बी देअर ॲट 3:00. आता ह्या सेंटेन्समध्ये ॲट हे प्रेपोजिशन आहे. दे विल बी देअर ॲट 3:00 म्हणजे ते तिथे 3 वाजता येणार आहेत. ते तिथे केव्हा येणार आहेत, हे तिथे 3 वाजता येणार आहेत. म्हणजे ॲट हे प्रेपोजिशन या सेंटेन्समध्ये टाईम शो करतं. ओके, आपण याच्या पुढचे काही एक्झाम्पल्स बघूया. पण डायरेक्शन, प्लेस, टाईम यानुसार आपण डिवायडेशन करून एक्झाम्पल्स बघूया. डायरेक्शन, टाईम आणि प्लेस. तर डायरेक्शन शो करण्यासाठी आपण वर्ड्स वापरतो टू और फ्रॉम. त्यानंतर टाईम जर शो करायचा असेल आणि त्यासाठी क्वेश्चन जर आपण विचारला तर आपण विचारतो व्हेन. आणि प्लेससाठी वेअर. ओके.
आता अगोदर आपण डायरेक्शनसाठी बघूया. फर्स्ट आपण बघितलं टू द स्टोअर. टू द स्टोअर म्हणजे स्टोअरच्या दिशेने, म्हणजे इथे डायरेक्शन दाखवली. त्यानंतर सेकंड फ्रॉम द लायब्ररी. शी रिटर्न फ्रॉम लायब्ररी असं आपण एक्झाम्पल घेऊया. ती कुठून रिटर्न आली? लायब्ररीमधून रिटर्न आली, म्हणून इथे फ्रॉम हे आपलं प्रिपोजिशन झालं जे डायरेक्शन दाखवतं. थर्ड आहे टुवर्ड्स द फ्लोअर. ते टुवर्ड्स हे आपलं प्रिपोजिशन आहे जे डायरेक्शन शो करतं. टुवर्ड्स द फ्लोअर म्हणजे फ्लोअरच्या दिशेने, म्हणजे इथे आली डायरेक्शन. नंतर टाईमसाठी आपण बघूया. इन अ मिनिट. इथे जर आपण क्वेश्चन विचारलं व्हेन इन अ मिनिट, म्हणजे इथे आपलं झालं आहे इन हे प्रिपोजिशन झालं आहे. ऑन 4th of जुलै. व्हेन असा जर प्रश्न आपण ह्या वाक्याला विचारला तर इथे ऑन हे आपलं प्रिपोजिशन आहे जे आपल्याला टाईम शो करतं. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघूया. ॲट लंच टाईम. इथेही आपण जर व्हेन केव्हा हा प्रश्न विचारला, ॲट द लंच टाईम हे प्रिपोजिशन झालं जे टाईम शो करतं. आता आपण प्लेससाठी बघूया. इन द हॉल. इथे आपण एखाद्या वाक्याला प्रश्न विचारला व्हेअर कुठे, तर आपल्याला उत्तर देताना आपल्याला प्रिपोजिशन मिळतं इन जे प्लेस शो करतं. त्यानंतर नेक्स्ट बघूया. ऑन द सिलिंग. एखादी वस्तू आहे जी सिलिंगवर ठेवली आहे, आपण जर विचारलं कुठे, ऑन द सिलिंग्स म्हणजे ऑन हे आपलं प्रिपोजिशन आहे जे प्लेस शो करतं. अँड नाऊ ओव्हर द डोअरवे. दाराच्या वर. कुठे हा प्रश्न विचारला की आपल्याला ओव्हर हे प्रिपोजिशन मिळतं जे प्लेस शो करतं. त्यानंतर पुढे आपण बघू. प्रिपोजिशन आर ऑलवेज गो विथ अ नाउन ऑर प्रोनाउन विच इज कॉल्ड द ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं शॉर्ट क्वेश्चनसाठी. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन? अ प्रिपोजिशन always goes with a noun or pronoun. याला ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन असं म्हणतात. आता आपण सुरुवातीलाच बघितलं की प्रिपोजिशन हे नेहमी बिफोर नाउन ऑर प्रोनाउन, त्यामुळे त्याला प्रिपोजिशन असं म्हणतात. नाउनच्या किंवा प्रोनाउनच्या अगोदर येणारा हा वर्ड आहे जो सेंटेन्समधलं नाउनचं किंवा प्रोनाउनचं रिलेशन्स अदर वर्डबरोबर असले रिलेशन शो करतो, म्हणून आपण याला प्रिपोजिशन असं म्हणतो. आता याच्यामध्ये अजून एक आहे प्रिपोजिशनल फ्रेज. आपण इथे बघितलं ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, इथे बघूया प्रिपोजिशनल फ्रेज. आता प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे काय? द प्रिपोजिशन अँड द ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. द प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन या दोन्हीला एकत्रित प्रिपोजिशनल फ्रेज असं म्हणतात. आपण इथे प्रिपोजिशन अँड ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन ह्या दोन्हींना एकत्रित प्रिपोजिशनल फ्रेज म्हणतात. आता ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन काय हे आपण वर बघितलं, प्रिपोजिशन काय हे आपण सुरुवातीला डेफिनेशनमध्ये बघितलं. या दोन्हींना एकत्रित प्रिपोजिशनल फ्रेज असं म्हणतात. आता आपण बघूया प्रिपोजिशन, प्रिपोजिशनल फ्रेज आणि ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन काय असतं टेबलमध्ये बघूया. इथे आपण प्रिपोजिशन, इथे ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आणि प्रिपोजिशनल फ्रेज. ओके, आपण पहिलं प्रिपोजिशन घेतलं टू. आता इथे टू म्हटल्यानं ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन काय येईल? द स्टोअर. टू शोज द डायरेक्शन टू द स्टोअर, आणि हे दोन्हींना एकत्रित आपण म्हणणार आहोत टू द
स्टोर. हे आपलं टू हे आपलं प्रपोजिशन झालं, द स्टोर हे आपलं ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन झालं आणि टू द स्टोर ही आपली प्रेपोजिशनल फ्रेज झाली. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया बाय. आता आपण पहिलं सुरुवातीला एक्झाम्पल बघितलं बाय द बस. बाय बस. बाय हे आपलं प्रेपोजिशन आहे, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन आहे आपलं बस आणि हे दोन्ही एकत्रित बाय बस हे आपलं होणार आहे प्रेपोजिशनल फ्रेज. त्यानंतर थर्ड ॲट. ॲट 3 o'clock हे आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. ॲट हे आपलं प्रेपोजिशन आहे, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन 3 o'clock आणि आपली प्रेपोजिशनल फ्रेज असणार आहे ॲट 3 o'clock. त्यानंतर नेक्स्ट अंडर. अंडर हे आपलं प्रेपोजिशन आहे जे आपल्याला प्लेस पोझिशन शोज करतं म्हणून अंडर द टेबल. अंडर हे आपलं प्रेपोजिशन आहे, द टेबल हे आपलं ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन आहे आणि दोन्ही एकत्रित मिळून अंडर द टेबल ही आपली झाली प्रेपोजिशनल फ्रेज. आता आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रेपोजिशन कुठले कुठले ते बघूया. इंग्लिश लँग्वेजमध्ये तसे खूप सगळे प्रेपोजिशन्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी शोज करण्यासाठी जे वापरले जातात. आता आपण अगोदर बघूया मोस्ट कॉमन प्रेपोजिशन, जे सगळ्यात कॉमन आहे, जे नेहमी आपल्या रुटीनमध्ये वापरले जातात, जनरली वापरले जातात. हे ते प्रेपोजिशन कुठले कुठले ते आपण बघूया. मोस्ट कॉमन प्रिपोजिशन्स ते कुठले कुठले बघूया. अबाउट, above, across, after, against, त्यानंतर along, among, around, at, before, behind, below, त्यानंतर beneath. beneath हे कॉमन प्रिपोजिशन नाही आहे पण तरीही बऱ्याचदा वापरलं जातं. त्यानंतर besides, between, beyond, but, by, despite, down, during, except, for, from, त्यानंतर in, inside, into, त्यानंतर like, near, off, 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 on, onto, out, outside, over, past, since, then through, त्यानंतर throughout, till, to, towards, under, underneath, जसं आपण बघितलं beneath तसं underneath, until, up, upon, with, within, and last is without. हे आपले कॉमन प्रिपोजिशन्स आहेत जे आपण डेली लाईफमध्ये डेली यूजमध्ये जनरली इंग्लिश लँग्वेजमध्ये वापरले जातात. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत हे प्रेपोजिशन कसे कसे डिवाइड्स होतात, कुठे कुठे वापरले जातात, कुठल्या गोष्टी शो करण्यासाठी कुठले प्रेपोजिशन वापरले जातात, त्यात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्रेपोजिशन ऑफ मोमेंट
हे प्रेपोजिशन जे सांगितले त्याच मोस्ट कॉमन प्रेपोजिशन हे सगळ्यांनी स्टडी करा, लक्षात ठेवा. जे सांगितलं आहे ते आजच्या लेक्चरचं ते रिवाईज करा, म्हणजे उद्याच्या लेक्चरला तुम्हाला समजायला सोपं जाईल. टॉपिक तसा खूप सोपा आहे, यामध्ये अवघड काहीही नाही आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट.